नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पाहायला मिळतोय। आज प्रभागातील जनरल अरुणकुमार वैद्यनगर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरात आरती आणि दर्शन घेऊन प्रचार रॅलीची सुरुवात झाली। यावेळी माजी आमदार वसंत गीते यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली। या प्रचार रॅलीत अ गटातून प्रथमेश गीते, ब गटातून सीमा विशाल पवार तर क गटातून गुलजार कोकणी उमेदवार शिवसेना ठाकरे सेनेची मशाल निशाण घेऊन मतदारांच्या भेटीस उतरले। आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या प्रचार रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला। ही रॅली प्रभाग 15 मधील द्वारका गाठे गल्ली, नागझी रोड, भावानगरसह संपूर्ण परिसरातून काढण्यात आली। रॅली दरम्यान विविध ठिकाणी नागरिकांच्या वतीने उमेदवारांचे स्वागत करण्यात आलं। विशेष म्हणजे या प्रचार रॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। प्रचारादरम्यान माजी आमदार वसंत गीते यांनी मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांवर जोरदार टीका करत विकास कामांच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। 15च्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही 4 वर्ष उशिरा होते। गेली 45 वर्ष या राजकारणामध्ये मी आदरणीय गणपतराव काठे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण शहरामध्ये काम केलेलं आहे। 92 पासून आपण या प्रभागामध्ये निवडून येतोय। पवार काकांनी आता उल्लेख केला की काल बाई आल्या, म्हणजे बडे भाभी आल्या आणि त्यांनी इथं मार्गदर्शन केलं। शेवटी ही निवडणूक टीका टिप्पणी करणारी नाहीये। खासदारांची निवडणूक वेगळी आहे, लोकसभेची, विधानसभेची निवडणूक वेगळी आहे। बाई थोडक्याच वाचल्या आपल्या हातून विधानसभेला, आणि बाईंना या शहराची किती माहिती आहे मला माहित नाही। ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं, ज्यांना गुरु म्हणून मी त्या ठिकाणी नानाचं मार्गदर्शन मिळालं, ह्या वैद्यनगरमध्ये जडणी घडीमध्ये आम्ही सगळे पक्ष भेद विसरून या ठिकाणी काम करीत होतो। नाना भारतीय जनता पक्षात होते, मी शिवसेनेमध्ये होतो, आणि असं असताना काल परवा त्या इथं आल्या आणि काहीतरी आरोप केले। आपल्याला या शहरात राहायचंय, या शहराचा विकास करायचा आहे, आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे। मागच्या वेळेस पण 3चा प्रभाग आहे, आता पण 3च नगरसेवक आणि वेगवेगळ्या समाजाची माणसं आपण बरोबर घेऊन चालली। देव, देश आणि धर्म त्या गोष्टी या बाईने आम्हाला शिकवू नये, कारण आम्ही त्यातून लहानचे मोठे झालेलो आहोत। बाईने इथं मंदिराचा विषय काढला। बाईंना मुंबई नाक्यापासून तर इथपर्यंत किती मंदिरं झाली हेच माहित नाही। बाई फक्त या इकडं काय झालं, तिकडं काय झालं, तिकडं काय झालं, भाषणामध्ये 1 नंबर पटायत बाई। पण बाईंना मला असं विचारायचं आहे, बाई गेली 15 वर्ष तुम्ही आमदार आहात, या शहरातील एमडी प्रकरण कोणी आणलं, ज्याच्यामुळं आमचे मुलं बाळ, कॉलेजची मुलं व्यसनधीन झाले। पाहिजे नाही ते गोष्टी करायला लागले। संपूर्ण उडता नाशिक जर कोणी केला असेल तर बाई लोकांनी तुम्हाला विचारलेलं आहे, मला नाही विचारलं। एकूणच प्रभाग 15 मध्ये शिवसेना ठाकरे गटाचा प्रचार दिवसेंदिवस अधिक आक्रमक होतोय। मशाल निशाणीच्या जोरावर मतदारांचा कौल मिळवण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।